शेठ कीर यांचा जन्मदिवस आहे, त्यामुळे त्यांची जयंती आणि पुण्यतिथी दोन्ही एकाच दिवशी महाशिवरात्रच आहे आणि त्या उत्सवानिमित्त आज आपण इथे उपस्थित आहात. आपल्या काय भावना आहे? कसं आहे की मी कुठेही शिवरात्रीला जात नाही आणि ज्या व्यक्तीचा जन्म शिवरात्रीचा आहे, ज्या व्यक्तीचा जन्म आणि पुण्यतिथी पण ह्या दिवशी आहे. आणि कसं आहे की एक इथे येण्याचं म्हटलं तर एक वातावरण वेगळं असतं. प्रत्येक हिंदू धार्मिक माणसाला हिंदू रक्षक होते भागोजी की, आणि प्रत्येकाला अशी प्रेरणा असावी की आजच्या दिवशी आपण ह्या ठिकाणी वेळ द्यावा, ह्या ठिकाणी त्या संमेलनात सामील व्हावं, त्या कार्यक्रमात सामील व्हावं. किरांचे विचार, किरांची जीवनशैली आणि त्यांनी केलेल्या दानाबद्दलचं महत्त्व हे प्रत्येकाला कळावं. आम्हाला त्या दानाची आणि त्यांच्या कार्याची फार मनामध्ये श्रद्धा भक्ती आहे, म्हणून आम्ही इकडे येतो. आणि मी कुठे जातही नाही आणि माझे बरेच प्रोग्राम असतात या दिवशी. ते प्रोग्राम सगळे बाजूला ठेवून या किरांच्या प्रोग्रामला फार मोठं महत्त्व देतो मी. आणि शिवरात्र असल्यामुळे विषय येतच नाही आणि शिवरात्र आम्ही इथेच फिक्स केली आहे आणि ह्याच्या पुढे तीच राहणार आहे असं मला वाटतं. सर, एक रत्नागिरीमध्ये अत्यंत गरिबीत जन्मलेले भागोजी शेठ यांनी आज मुंबईमध्ये येऊन त्यांनी स्वकर्तृत्वावरती एवढं विश्व तयार केलं आणि मग स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेने त्यांनी अनेक चांगली कामं केली. मुंबई ललित पावन मंदिर असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनेक कार्यामध्ये त्यांचा सहभाग पण होता. आज त्यांची जयंती आहे, पुण्यात एकाच दिवशी महाशिवरात्रीचा दिवस आहे. आज आपण त्या कार्यक्रमात उत्सवात आपण सगळे उपस्थित आहात. आपल्या काय भावना आहेत? भावना अतिशय संवेदनशील आहेत, कारण असे महापुरुष जन्माला येतात ते फार रेअर असतं. आणि 100 वर्षापूर्वी भागोजींचा हा जन्म झाला आणि त्यांचा जन्म त्यांनी सार्थकी लावला आणि 24 फेब्रुवारी 1944ला त्यांचं निधन झालं आणि आज जवळजवळ 68 वर्ष झाली असतील आता. तर एवढा मोठा महामानव जन्माला आला आणि त्यांनी जे कर्तृत्व आणि काम केलं हिंदूंसाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यामध्ये सावरकरांबरोबर, ते फार वाखाणण्यासारखं पण आहे. म्हणजे आता त्यांच्या कामाला आम्ही मोठं म्हणणार काय, ते इतके मोठे आहेत, आम्ही फक्त प्रयत्न करणार. आणि आमचा हा प्रयत्न आहे की या महामानवाचे आठवण काढणे आणि हिंदूंना जागृत करणे, हिंदूंना हे समजावून सांगणे की शेवटी अंतिम सत्य हेच आहे. हे वैकुंठ जे भागोजींनी बनवलं आज 100 वर्षापूर्वी, याचा 100 वर्ष झाले आणि पुढचे कित्येक वर्ष म्हणजे जोपर्यंत सूर्य तारे राहतील तोपर्यंत हे राहणार आहे. अशा पद्धतीचं काम आणि कार्य उभं करणं असाधारण व्यक्तिमत्वच करू शकतं. आणि म्हणूनच ते शिवरात्रीचा जन्म, शिवरात्रीचाच मृत्यू, अशा पद्धतीचं एका तिथीवर जन्माला येणं आणि मृत्यू पावणं हे म्हणजे असंभव वाटतं केव्हा केव्हा. आणि इतकं पवित्र तिथीला येऊन जाणं फार म्हणजे मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांचं आम्ही सदैव हिंदू ऋणी राहायला पाहिजे. आणि हे ऋण फेडताना हे आमचा प्रयत्न आहे की त्यांचे ऋण कसे फेडावे. हे त्यांचे नातू इथे आता होते आमच्या बरोबर, अंकुर कीर, आता तिथे बसले असतील, ते सुद्धा आमच्या बरोबर असतात. आणि आपण हा प्रयत्न करतो की समस्त हिंदूंना जागृत करून हे जे भागोजींचं काम आणि कार्य आहे हे त्यांच्या हिंदूंना समजलं पाहिजे आणि हिंदू जागृत व्हायला पाहिजे आणि हिंदू ह्या निमित्ताने एकत्रित आला पाहिजे. हा आमचा प्रयत्न आहे.